नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं सारिकाज इव्हेंट्समध्ये. दिवाळीच्या फराळामध्ये आज आपण बघणार आहोत अनारशाचं पीठ बनवायला 8 दिवस जातात. त्यामुळे सगळ्यात पहिली तयारी आपण दिवाळीच्या फराळामध्ये अनारशाची करतो. इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणातील अनारशाचं पीठ तयार करणार आहे. वाटीनी आणि वजनी अशा दोन्ही प्रकारात मी तुम्हाला ते सांगणार आहे. तुमचेही अनारसे असे छान जाळीदार आणि खुसखुशीत बनण्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपी जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा. अनारसाच्या आवाजावरून समजलं असेल की अनारसे किती छान कुरकुरीत आणि जाळीदार झालेले आहेत. आता मी इथे एक तुकडा तुम्हाला खाऊन दाखवते. अनारसे बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तांदूळ आणि गूळ. तर तांदूळ कुठला वापरायचा आहे आपल्याला इथे, तर कोणताही जुना तांदूळ तुम्ही घेऊ शकता. इंद्रायणी सोडून तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता. इंद्रायणी तांदूळ हा चिकट होत असतो त्याचा भात, त्यामुळे तो तांदूळ नाही वापरायचा. इतर कुठलाही तांदूळ तो जुना असला पाहिजे असा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. मी इथे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे. तुम्हाला जर रेशनचा तांदूळ नाही मिळाला तर कोणताही जुना तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता. हा मी अर्धा किलो घेतलेला आहे. अर्धा किलोचं प्रमाण हे 2 वाटीचं झालं आहे माझ्या. 2 ते 3 पाण्याने हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तांदळाच्या वरती एक बोटभर पाणी ठेवायचं आहे. म्हणजे तांदळाच्या डबल आपण पाणी इथं ओतून ठेवणार आहोत. हा तांदूळ मी रविवारी सकाळी भिजत घातला होता आणि रात्रभर त्याला आपण भिजू देऊन सोमवारी सकाळी मी त्याला उघडला आहे. तुम्ही बघू शकता याच्यावरती बुडबुडे आलेले आहेत. तर हा तांदूळ आपण परत एकदा धुवून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला तेवढंच पाणी ओतून ठेवायचं आहे. असं आपल्याला 3 ते 4 दिवस करायचं आहे. आणि तिसऱ्या दिवशी मी परत एकदा याच्यात पाणी ओतून ठेवलेलं आहे धुवून. आणि हा चौथा दिवस आहे म्हणजे बुधवार आहे. तर बुधवारी मी याच्यावरचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा त्याला पाण्याने धुतलं आहे. आणि त्यानंतर गाळणीमध्ये हे तांदूळ आपण नितळायला ठेवायचे आहेत. या 4 दिवसामध्ये रोज आपल्याला तांदळाचं पाणी चेंज करायचं आहे, नाहीतर त्याला आंबूस वास येऊ शकतो. तसेही हे आंबटच असतात, तांदूळ फर्मेंट होत असतात. पण जर आपण पाणी नाही चेंज केलं तर त्याचा खूप उग्र वास येतो. त्यामुळे डेली हे पाणी आपल्याला चेंज करायचं आहे. आणि आता मी एका पाण्याने हे स्वच्छ धुतलेले आहेत. जास्त हातही लावायचा नाही, नाहीतर तुकडे पडतात. त्यामुळे मी फक्त पाणी ओतून ते गाळून घेतलेलं आहे. आणि 3 ते 4 तासानंतर जेव्हा त्याचं पूर्ण पाणी गळून गेलं आहे, त्यानंतर मी एका कपड्यावरती, एक कॉटनच्या कपड्यावरती याला पसरून घेतलेलं आहे. याला उन्हामध्ये पसरायचं नाही आहे. 1.5 ते 2 तासासाठी आपण याला घरामध्ये फॅनखाली वाळवून घेणार आहोत. खूप जास्ती वेळही आपल्याला याला वाळवायचं नाही आहे, नाहीतर आपलं पीठ हे कोरडं होतं आणि मग बाइंडिंग व्हायला प्रॉब्लेम होतो. गुळाबरोबर ते व्यवस्थित बाइंड होत नाही. 2 तासानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ आपला छान कोरडा झालेला आहे आणि पूर्णपणे तो हातालाही चिटकत नाही. अगदी थोडासा तो हाताला चिटकतो. म्हणजे आपला तांदूळ हा छान वाळलेला आहे. आता आपण याचं पीठ काढून घेऊ शकतो. अशा प्रकारे मिक्सरमध्ये थोडा तांदूळ घालून आपण हे पीठ दळून घेणार आहोत आणि त्यानंतर चाळणीने अशा प्रकारे ते चाळून घेणार आहोत. कारण ते एकदम बारीक होत नाही त्यामध्ये, तर थोडे जाडसर पीठ राहतं. त्यामुळे आपण चाळणीने हे व्यवस्थित चाळून घेणार आहोत. तुम्ही पीठ बघू शकता थोडंसं ओलसर आहे. तर असंच पीठ आपल्याला पाहिजे आहे. तर मी हे पीठ आता वाटीने मोजून घेत आहे, ज्यामुळे आपल्याला गुळाचं प्रमाण हे कळेल. तर 3 वाटी हे पीठ झालेलं आहे या वाटीने. 3 वाटी पिठासाठी मी इथे 2.25 वाटी गूळ घेतलेला आहे. 1.5 ते 2.25 वाटी गूळ आपल्याला इथं घ्यायचा आहे. आमच्याकडे थोडेसे गोड लागतात, त्यामुळे मी थोडासा गूळ जास्ती घेतलेला आहे. तुम्ही इथे कमी गोड खात असाल तर 1.5 वाटी गूळ याला व्यवस्थित होतो. आता हे सगळं व्यवस्थित पीठ आपल्याला एकजीव करायचं आहे. दोन्ही हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे गाठी मोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहोत. थोडं पीठ घालून आपण हे मिक्सरमध्ये काढायचं आहे. तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता हे काढून घेऊया आणि दुसरं अजून थोडंसं पीठ घेऊन तेही मिक्सरला काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व पीठ मी मिक्सरला काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत.
तुम्ही बघू शकता किती छान मऊसूत पेढ्यासारखं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. हाताला थोडंसं तूप लावून घेते आणि आता आपण याचे छान गोळे बनवून घेऊया. एवढ्या पिठामध्ये 4 गोळे तयार झालेले आहेत. आता हे गोळे आपण एका हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवणार आहोत. 4 दिवस तरी आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं आहे. मग 4 दिवसानंतर तुम्ही याचे अनारसे बनवू शकता. हा डबा आपण आता 4 दिवसासाठी याचा बंद करून ठेवलेला आहे. 4 दिवसानंतर 4 ते 5 दिवसानंतर आपण हा डबा उघडणार आहोत. तुम्ही बघू शकता छान फर्मंट झालेलं आहे पीठ 4 दिवसानंतर हे पीठ. यातला आपल्याला पाहिजे तेवढं पीठ आपण काढून घेणार आहोत ताटामध्ये. मी यातले 2 गोळे काढणार आहे. तर मी हाताला तूप लावून घेतलेलं आहे आणि तूप लावून छान हे गोळे आपण एकजीव करून घेऊया. आता हे राहिलेलं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. हे पीठ जास्तीत जास्त 8 दिवस वरती राहू शकतं. त्यानंतर तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला जर हे पीठ 1 ते 2 महिन्यासाठी स्टोअर करायचं असेल तर हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही बघू शकता की आपलं पीठ हे किती छान मऊसूत तयार झालेलं आहे. याला कुठलाही दुधाचा हात देण्याची गरज पडलेली नाही. तर असं प्रमाण घेऊन तुम्ही नक्की हे अनारसे करून बघा. आता मी इथे खसखस घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर मी टाकून घेतलेली आहे आणि हाताला थोडासा तुपाचा हात लावून आपण हे अनारसे अशा प्रकारे थापून घेणार आहोत. तुम्हाला एका हाताने येत नसेल तर तुम्ही दोन्ही हातांनी पण हे अनारसे थापून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण हे अनारसे थापून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खालच्या साईडनीही छान खसखस लागून घेतलेली आहे. एका वेळेस 4 ते 5च अनारसे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. खूप वेळ जर अनारसे अशा प्रकारे थापून ठेवले तर खाली ते चिटकू शकतात ताटाला आणि अनारसा आपला तुटू शकतो. त्याच्यामुळे 4 अनारसे थापून घ्यायचे आणि आपण तेल तापायला ठेवायचं. म्हणजे आपले अनारसे जसे जसे होत जातील तसे तसे ते तळतही जातील. दिवाळी फराळाच्या बऱ्याचशा रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याही तुम्ही प्लीज जाऊन चेक करू शकता. त्या रेसिपीजनाही तुम्ही खूप छान प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी इथे छोट्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि मी इथे पिठाचा छोटासा गोळा टाकलेला आहे. तो 1-2 सेकंदांनी वरती येतोय म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आपलं तेल खूप जास्तही तापलं नसायला पाहिजे आणि खूप कमीही तापलं नसायला पाहिजे. मीडियम तापलेलं असायला पाहिजे. म्हणजे गोळा टाकला की 1-2 सेकंदांनी तो वरती आला पाहिजे. तर खूप जास्ती जर तापलं असेल तर लगेच अनारसे काळे होतील आणि खूप कमी तापलं असेल तर अनारसे तेलामध्ये विरघळतात. त्यामुळे मीडियम तेल आपलं तापलेलं पाहिजे. इथे एक अनारसा मी तळून झालेला आहे. असा कलर आला की लगेचच अनारसा काढून घ्यायचा आहे. कारण तेल गरम असतं तर लगेचच काळा व्हायला सुरुवात होते. अनारसा तळून झाल्यानंतर आपण ठेवण्यासाठी अशी एक जाळी वापरणार आहोत जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल आहे ते त्यातून खाली येईल. पुरणाची जाळी आपल्याकडे असते ती मी वापरली. अनारसा टाकल्यानंतर लगेच आपण त्याला झाऱ्या लावायचा नाही आहे. अशा प्रकारे त्याच्यावरती तेल उडवत आपल्याला अनारसा तळून घ्यायचा आहे. म्हणजे तो छान वरून पण छान तळला जातो आणि त्याला जाळी छान येते. तुम्ही बघू शकता किती छान जाळी आलेली आहे आपल्या अनारसांना. आता असेच अनारसे मी इथे तळून घेणार आहे. अनारसे तळताना आपल्याला छोटी कढई घ्यायची आहे आणि कमी तेलामध्ये ते असे छान तळून घ्यायचे आहेत. काही लोक अनारसे हे तव्यामध्ये तळतात. जो खोलगट तवा असतो त्यामध्ये अनारसे तळले जातात. त्यामुळे आपल्याला तेलही कमी लागतं आणि अनारसेही छान कमी तेलामध्ये तळून होतात आणि तळलेलं तेलही आपल्याकडे जास्त उरत नाही. त्यामुळे तुम्हीही अशा करू शकता. आणि तळलेले अनारसे हे आपण एका गाळणीमध्ये असं ठेवणार आहोत. तर त्यामुळे आपलं एक्स्ट्राचं तेल हे गळून जाणार आहे खाली ताटामध्ये. तर आपल्याला 24 तास हे असेच अनारसे याच्यामध्ये गाळण्यासाठी ठेवायचे आहेत. आणि किंवा तुम्ही पोह्याचा चिवडा जो करतो त्याआधी जे पोहे असतात साफ केलेले त्याच्यावरतीही तुम्ही हे असे अनारसे ठेवू शकता. ज्यामुळे की ते जे एक्स्ट्राचं तेल असतं ते पोहे ॲब्सॉर्ब करून घेतात आणि तेल वायाही जात नाही आपलं. अशा छोट्या छोट्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने अनारसे करून ते कसे झालेत तेही कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांना शुभ दीपावली.